2025 भयंकर होतं. कधी नव्हे एवढ्या घटना बघितल्या, नकारात्मक घटना बघितल्या आणि 2026मध्ये त्या तीव्रतेने वाढणार आहे. ट्रम्प यांनी आता दुसऱ्यांदा जेव्हा शपथ घेतली, त्यांच्या शपथ ग्रहणाच्या वेळी मेष लग्नाची पत्रिका होती आणि मेष लग्नाचा लग्नेश मंगळ चतुर्थ स्थानात कर्क राशीत निचीचा होता. त्याचा अत्यंत दुष्प्रभाव झाला आणि तो एक कुलनाशक योग तयार झाला. तिथून एक प्रक्रिया सुरू झाली की अमेरिका डाऊनफॉलकडे. 2026ला तुम्ही एक शब्द द्यायचा झाला तर कशा पद्धतीने त्याची व्याख्या कराल? धमाका. कुंभ राशी सतत दुसऱ्यांचं चांगलं करा पण माझं काही भलं होत नाही अशातली आहे. कुंभ राशीसाठी 2026 कसं असेल? निसर्ग कुंडलीतली सगळ्यात बुद्धिमान रास जर कोणती असेल ना तर ती कुंभ रास. अविवाहित लोक जे असतात त्यांचं विवाह कधी जुळून येईल? मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु, कुंभ. ज्यांना त्यांची रास माहिती नाहीये ते आपली स्वतःची रास कशी जाणून घेऊ शकतात? नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या या खास पॉडकास्टमध्ये. मी शैला गिडाम. 2026 हे वर्ष अगदी उंबरठ्यावर आलंय आणि मनात एकच प्रश्न फिरतोय, या वर्षी माझं काय होणार? प्रेमात काय बदल येतील? कोणत्या राशीचे यंदा लग्न जुळेल? करिअरमध्ये प्रगती होईल का? आणि पैसा, आरोग्य, नशीब हे सगळं कुठल्या दिशेनं जाणार आहे? याच सगळ्यांच्या उत्तरासाठी आज आपल्या सोबत आहेत एक अशा व्यक्ती ज्यांचे प्रत्येक शब्द प्रेरणा देतात. हजारो लोकांना योग्य मार्ग दाखवणाऱ्या डॉक्टर ज्योतिषाचार्य ज्योती जोशी आज आपल्या सोबत आहेत. आपल्या सर्वांना उत्सुकता होती ज्योतिषाचार्य ज्योती जोशी यांना भेटण्याची. खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. मला सुद्धा इथे लोकमतच्या व्यासपीठावर येऊन, लोकमत भक्तीच्या व्यासपीठावर येऊन तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना भेटून खूप आनंद होतोय. येस, तर आपण डायरेक्ट विषयात हात घालूया. जसं आपण बघितलं 2025 हे मंगळाचं वर्ष होतं, 9 अंकाचं वर्ष होतं आणि खूप तणावाचं होतं, हे आपण अनुभवलंय. मग आता येणारं जे वर्ष आहे 2026 हे कसं असणार आहे सर्वांसाठी? 2025 स्मरणात राहणारं वर्ष. म्हणजे आम्ही 2024 पासून सातत्याने सांगत होतो की मंगळाचं वर्ष, गुरुची अतिचार गती, शनीचं गोचर, शनी ज्या दिवशी राशी परिवर्तन करेल त्या दिवसाची ग्रहाची स्थिती. त्यामुळे 2025 आपण आयुष्यात कधीही न बघितलेल्या गोष्टी या वर्षात बघितल्या. म्हणजे खरं सांगायचं तर आता नोव्हेंबर महिना सुरू आहे, पण जर एखाद्याला विचारलं तर लक्षात येत नाही की वर्ष संपलंय. वर्ष आलं केव्हा, गेलं केव्हा कळलं सुद्धा नाही. कारण मंगळ म्हणजे अग्रेसिव्ह, धडाडी, वेग, युद्ध, सैन्य, रक्त हे सगळं अनुभव आपण घेतले. आणि आता आपण 2026च्या उंबरठ्यावर उभे आहोत. 2026 हे जेव्हा आपण अंकशास्त्राने पाहतो तर 2, 0, 2 आणि 6 म्हणजे एकत्रित केलं तर 10 म्हणजे रविदेव, ग्रहांचा राजा सूर्य, याचा हा अंक. सूर्य म्हणजे दिव्य, देणारा, दाता, कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व असलेला ग्रह म्हणजे सूर्य. ग्रहांचा राजा तसा तो राजा. त्यामुळे मंगळ हा सेनापती होता. त्याला कुणाची तरी परवानगी घेणं हे त्यात आवश्यक होतं. सूर्य स्वतः निर्णय घेणार आणि स्वतः इम्प्लिमेंट करणार. त्यामुळे मंगळापेक्षाही जास्त वेगात 2026 येणार. एकंदरीतच छान वर्ष आहे. आणि जेव्हा आपण डिवायडेशन करतो आपण म्हणतो सूर्याचं वर्ष, मग सूर्याला सहकारी मंत्री कोण? तर 2 म्हणजे चंद्र आणि त्याच्या शेजारी येणारा शून्य की ज्याला अनेक वेळा दुर्लक्ष केलं जातं. त्या शून्यामध्ये ब्रह्मांडाची संपूर्ण शक्ती सामावलेली आहे आणि म्हणून तो 2चा प्रभाव 10 पट वाढवतो किंवा 10 पट कमी करतो दोन्ही दिशांनी. त्यानंतर 2 आणि 6 म्हणजे शुक्र. आणि कधी कधी काय होतं ना की आपण बोलताना अनेक वेळा 26 म्हणतो, म्हणजे 2 अधिक 6 8 म्हणून शनी. म्हणजे वर्ष रविदेवांचं आणि त्यांचे सहकारी मंत्री म्हणजे चंद्र, शुक्र आणि शनी. बापरे. असं हे 2026. ओके, मग याचा कोणत्या राशीवर कसा प्रभाव पडणार आहे? कोणत्या राशींसाठी टर्निंग पॉईंट असेल
तर या संबंधी सर्वांनाच जाणून घेण्याची इच्छा आहे. खूपच छान. 2026 हा अत्यंत सकारात्मक वर्ष आहे, कारण हे वर्ष रवीचं आहे, राजाचं आहे, दात्याचं आहे, नेत्याचं आहे. सर्वांना सकारात्मक दिशा इथे मिळू शकते. रवी ग्रह जेव्हा देतो त्याची प्रकाश किरणं आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यांना अपेक्षा नसते की 4 किरणं आपण पुन्हा पाठवावी. तर अशा ह्या रविदेवांचे हे वर्ष आहे आणि अनेक पद्धतीने अनेक राशींसाठी सकारात्मक आहे. म्हणजे ग्रहगोचरचा जरी आपण विचार केलात कोणत्या राशीसाठी कसं, तर आपल्याला ग्रहांचा देखील विचार करावा लागेल. म्हणजे आपण अंकशास्त्रानेही करू शकतो फक्त, किंवा वैदिक जर घ्यायचं असेल तर ग्रहांचाही विचार करू शकतो. जर 2026ला आपल्याला डिवायडेशन करायचं असेल तर 3 भागांमध्ये डिवायडेशन करावं लागेल. कारण या वर्षाचं वैशिष्ट्य असं आहे की 9 पैकी 8 ग्रह राशी परिवर्तन करतील. म्हणजे हेच मूळतः वेगळंपण यात आहे. आणि एकमेव शनिदेव राशी परिवर्तन करणार नाही. एरवी जो ग्रह म्हणजे बघ गुरुदेव बृहस्पती, की जे 13 महिने एकाच राशीत राहतात, ते 2026मध्ये 3 राशीतून प्रवास करणार आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून तर 2 जून 2026पर्यंत गुरुदेव मिथुन राशीत राहतील. 2 जून ते 31 ऑक्टोबर ते कर्क राशीत जातील आणि 31 ऑक्टोबर ते टिल एंड ते सिंह राशीत असतील. म्हणजे हे 3 विभाग प्रत्येक राशीवर थेट प्रभाव करेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2026 हे वर्ष कोणत्या राशीसाठी कसं असणार आहे, कोणत्या राशींना चांगल्या संधी मिळणार आहे, तर आपण एक एक करून सर्व राशी घेऊया, जेणेकरून सर्व श्रोत्यांना त्यांच्या शंकांचं समाधान मिळेल. नक्कीच. आणि सोबत उपाय पण देऊ. येस. आता मेषेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर 7.5चा हा टप्पा सुरू आहे पहिला. 7.5 खरं तर खूप त्रास द्यायला येते, याबद्दल बरेच गैरसमज आहे. परंतु 7.5 ही आपल्याला जबाबदाऱ्या शिकवायला येते. कारण शनिदेव हे न्यायाधीश आहेत आणि 2026मध्ये शनिदेवांचं छुपं अस्तित्व आहे. त्यामुळे त्यांचं महत्त्व आहेच. तर 7.5च्या या टप्प्यात मेष जातक जे जबाबदारी स्वतःची पूर्ण निभवतील त्यांना प्रचंड प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. कारण गुरुदेवांचं सहकार्य त्यांना विशेषतः 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळात मेष राशीला गुरुदेवांचं खूप मोठं सहकार्य मिळेल. कारण गुरुदेव हे मेष राशीसाठी भाग्येश आहे आणि व्ययेश आहे. म्हणजे भाग्य देण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. सोबतच वेळ म्हणजे खर्च, जबाबदाऱ्या, प्रवास हे सगळे विषय गुरुदेवांच्या जगतारीत येतात. त्यामुळे गुरुदेव मेष राशीला प्रचंड सपोर्ट करतील. सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीला 6 महिने थोडा संघर्ष मेष जातकांना असेल, कारण गुरुदेव हे त्यांचे भाग्येश असून त्यांचं सहकार्य सुरुवातीला कमी आहे. मग नंतर 2 जूनपासून प्रचंड असेल. त्यामुळे भाग्य समृद्ध होईल. इथे मेष जातकांनी थोडं सूर्याला अर्ध दिलं तर त्यांचे सुरुवातीचे जे 6 महिने संघर्षाचे ते प्रगती उभं करण्याचं व्यासपीठ निर्माण करणारं होईल. म्हणजे इथे व्यासपीठ निर्माण होईल आणि नंतरच्या 6 महिन्यात त्यांची प्रचंड प्रगती होईल. या दृष्टीने ते विचार करू शकतात. तर सूर्याला अर्ध द्यावं आणि शनीच्या 7.5साठी शनीचे मंत्र म्हणावे. या पद्धतीने मेष जातकांना प्रगतीच्या प्रचंड संधी या 2026मध्ये आहे. पण जसं मी सुरुवातीला सांगितलं की 2 नंतर 1 शून्य येतो आहे. तो ऊर्जेचं दिव्य स्वरूप दाखवतो. त्यामुळे जर यांनी कुठेही जबाबदाऱ्या नाकारल्या तर मात्र नकारात्मक ऊर्जा 10 पट वाढते आणि शनिदेवांच्या आदेशानुसार 7.5च्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या तर 10 पट सकारात्मकता निर्माण होते. असं हे छान वर्ष. कारण 2 हे इमोशन, भावना, त्यामुळे यांचे इमोशन महत्त्वाचे ठरतात. तर मेष नंतर वृषभ राशीसाठी काय सांगाल? खूपच छान. वृषभ राशीसाठी ना 2026 खूप चांगल्या पद्धतीने येणार आहे. वृषभ राशीने तयारी करावी, स्वागत करावं. कारण वृषभ रास ही मुळातच परिश्रमी रास आहे. वृषभ राशीचं बोधचिन्ह बैल. राशीचक्रात येणारी ही दुसरी रास. या राशीचे स्वामी म्हणजे शुक्रदेव, राक्षस गुरु शुक्राचार्य. तर या राशीला शनिदेव लाभस्थानात विराजमान आहे आणि जसं वर्षभर शनिदेव लाभस्थानात स्थिर राहणार आहे आणि वृषभ ही देखील स्थिर रास. त्यामुळे ही स्थिती वृषभ राशीसाठी अत्यंत लाभदायक आहे. कारण वृषभेला शनी हे राजयोगकारक ग्रह आहे. तर राजयोगकारक ग्रह 12 स्थानातील सगळ्यात शुभ स्थानात विराजमान असून वर्षभर राहणार असून त्यांना दोन्ही हातांनी आशीर्वाद देत आहे.
वृषभ राशीच्या दशम स्थानातून राहू प्रवास करतोय, जो त्यांना व्यवसायासाठी, पैशांसाठी अनेक बाबतीत सहकार्य करणार आहे. त्यामुळे वृषभ राशीसाठी तो योग देखील अत्यंत सकारात्मक आहे. गुरुदेवांचं जर गोचर आपण वृषभ राशीला पाहिलं तर आता वर्षाच्या सुरुवातीला धनस्थानात बसून गुरुदेव अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो 4 उंगलिया घे, तशी ती वृषभ राशीची स्थिती आहे. 2 जूनला गुरुदेव परिश्रमाच्या स्थानात जातील, उच्चीचे होतील आणि गुरु शनी नवपंचम योग तयार होईल की जेव्हा वृषभ राशीची खूप प्रगती होणार आहे. त्यानंतर गुरुदेव कर्क राशीत जातील, वास्तुसुख, वाहन सुख निर्माण करतील. संतती सुख वृषभ राशीसाठी आहे. तर वृषभ राशीसाठी 2026 हे अत्यंत प्रबळ सुंदर वर्ष आहे. मग कसं असतं ना, एवढं सुंदर वर्ष आहे, मग या सुंदर वर्षाचा अधिक लाभ घ्यायला हवा. बरोबर. मग तुमचे राजयोगकारक ग्रह म्हणजे शनिदेव की जे लाभस्थानात बसून तुमच्यासाठी वर्ष सोनेरी करीत आहेत, संपूर्ण वर्ष करणार आहे. तर शनिदेवाचा मंत्र ओम शनैश्चराय नमः किंवा नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंडे संभूतम तम नमामि शनैश्चरम, यातला कोणताही मंत्र जर वृषभ राशीने रोज 11 वेळा केला तर त्यांना त्याचे अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील. आणि मंत्रानंतर येतं ते दान. शनिदेवांच्या अखत्यारीत येणारं दान वृषभ राशीने करावं. त्यामुळे वर्ष चांगलंच आहे, खूपच छान आहे. त्यांना अजून जास्त प्रगतीच्या संधी मिळतील. आणि एक असतं जेव्हा आपल्याला ईश्वर भरभरून देतोय, ग्रह भरभरून देत आहे, तर थँक्स म्हणण्यासाठी मंत्र म्हणा. आणि जे खूप दिलं आहे त्याच्यातून आपल्याला संस्कारच आहे की ओटी पण कोणी भरली तर आपण थोडंसं देत असतो. तर तसं दान करा. आणि दान केल्याने कधीही कमी होत नाही. तर मी प्रत्येक राशीला एक दान आणि एक मंत्र हे माझ्या दृष्टीने मोठे आणि थेट प्रभाव करणारे उपाय असतात, ते नक्की सांगेन. आणि जे अगोदर उपाय सांगितले आहे, सूर्यनमस्कार, आचमन आणि गायत्री मंत्र, ते कोणत्याही राशीने विसरू नये. त्यानंतर मिथुन राशीसाठी 2026 हे कसं असेल? मिथुन राशीसाठी भाग्यकारक ग्रह शनिदेवच आहेत. शनी, बुध आणि शुक्र हे ग्रह त्यांच्यासाठी भाग्यकारक आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून गुरुदेव राशीत बसलेले आहेत. राशीत बसलेले गुरुदेव 1000 दोष घालवतात, कारण ते राशीत बसतात, तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक करतात. मिथुन ही निसर्ग कुंडलीत येणारी 3री रास बुध देवाच्या अखत्यारीत येतं. एका हातात वीणा आणि दुसऱ्या हात म्हणजे शौर्य आणि प्रेम या दोघांचं एकत्रित प्रतिबिंब म्हणजे मिथुन रास आहे. त्यामुळे मिथुन राशीसाठी हे वर्ष छानच आहे. शनिदेव सकारात्मक आहे, राहू भाग्यस्थानात आहे आणि गुरु राशीत असल्यामुळे व्यक्तिमत्व, शिक्षण, संतती, प्रणय, प्रेम, विवाह, व्यवसाय आणि भाग्य, कुटुंब व्यवस्था एवढ्या गोष्टींना गुरुदेव सकारात्मक करणार आहे. मग उरलेली कामं तुमची तुम्ही करा. त्यामुळे मिथुन राशीने 2026 या वर्षाचा पुरेपूर लाभ घ्यावा. गुरुदेवांचे जे 3 गोचर होणार आहेत मिथुनेसाठी, तर सुरुवात राशीत असतील. 2 जूनला धनस्थानात जाऊन अर्थत्रिकोण पूर्ण करतील मिथुन राशीसाठी 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळात. आणि 31 ऑक्टोबरला मिथुन राशीच्या 3य स्थानात गुरुदेव जातील. तेव्हा घरातील वातावरण सकारात्मक करणं, भाग्य समृद्ध करणं तर आहेच, सोबतच लाभ देतील. म्हणजे इच्छापूर्ती देतील. तुमचे छोटे छोटे स्वप्न पूर्ण होण्याची संधी त्या काळात लाभेल. मिथुन जातकांना असे अनेक लाभ होणार आहे आणि म्हणून त्यांनी छोटेसे मंत्र म्हणावे. ओम राम ह्रीम रोम सह बुधाय नमः हा बुधदेवाचा मंत्र आहे. मिथुन जातकांनी हिरव्या वस्तूंचं दान करावं. असं नाही की खूप मोठं दान करा असं नाही. तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घातला तरी ते दान होऊन जातं. गरजवंताला उपयुक्त वस्तू, ती महाग स्वस्त हा प्रश्न नाही, पण ते दान करा. तर हिरवे मूग झाले किंवा हिरव्या कोणत्याही वस्तू एखाद्या महिलेला द्यायचं असेल तर हिरव्या रंगाची साडी द्या. तृतीयपंथी व्यक्तींना मिथुन जातकांनी जर दान केलं हिरव्या वस्तूंचं तरी ते खूप लाभदायक ठरतं. तर हे उपाय मिथुन जातकांनी नक्की करावे. त्यानंतर कर्क राशीसाठी 2026 हे वर्ष कसं असतं? कर्क राशीसाठी एक खूप सुंदर गोल्डन काळ 3 येणार आहेत. 3 सांगते मी. सगळ्यात जास्त गोल्डन काळ येणार आहेत 2 जून ते 31 ऑक्टोबर. कारण त्या काळात गुरुदेव राशीत आलेले असतील कर्क राशीत
आणि भाग्येश जेव्हा राशीत येतो तेव्हा तुमचं भाग्य समृद्ध करण्यासाठीच येतो. आणि तो भाग्येशही असा तसा नाही, ते गुरुदेव आहेत. त्यामुळे कर्क राशीसाठी तो काळ अत्यंत सोनेरी असेल. त्याशिवाय आता वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे 16 जानेवारी ते 23 फेब्रुवारी या काळात मंगळ ग्रह उच्चीचा होणार आहे. आणि कर्क राशीसाठी काय होतं ना, मंगळ हा राजयोगकारक ग्रह आहे. मग हा सप्तम स्थानात येऊन उच्चीचा होईल. कर्क जातकांचे व्यवसाय असेल, सामाजिक कार्य असेल, राजकीय कार्य असेल, कारण कर्क ही मुळातच समाजकारणी आणि राजकारणी लोकांची रास आहे. ती संवेदनशीलता त्यांच्यात असल्यामुळे समाजातील लोकांचं दुःख त्यांना पटकन कळतं. म्हणून ती समाजकारणात पटकन यशस्वी पण होते. पण होतं काय ना, की मंगळ जेव्हा हा उच्चीचा पोहोचेल तेव्हा त्यांच्या सप्तम स्थानात पोहोचेल. एवढे सगळे सकारात्मक प्रभाव मिळतील त्या काळात, पण जोडीदार अग्रेसिव्ह होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, बाकी गोष्टीचा आनंद घ्यायचा आणि जोडीदाराला थोडं सांभाळून घ्यायचं आहे, त्याला वेळ द्यायचा आहे थोडासा. म्हणजे कर्क राशीसाठी तो काळ पण एक चांगला होतो. आणि त्यानंतर कर्क राशीसाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जेव्हा मंगळ ग्रह कर्क राशीत येईल तेव्हा काय होईल ना, की दोन्ही त्रिकोणाचे स्वामी राशीत असतील, गुरु पण आणि मंगळ पण. आणि त्यामुळे ती एक खूपच वेगळी आणि सकारात्मक स्थिती त्यांना मिळणार आहे. त्या काळात प्रचंड प्रगती होईल, पण त्या काळात प्रचंड संघर्ष होईल. कारण तो जो राजयोग असतो त्याला आम्ही म्हणतो नीचभंग राजयोग, की जो कर्क राशीत होणार आहे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरचा पहिला आठवडा असेल. त्या काळात प्रचंड संघर्ष आणि प्रचंड यश हे कर्क राशीचं वैशिष्ट्य असेल. आता कर्क जातकांनी ना मातृतुल्य व्यक्तींचा आदर करावा, आईची सेवा करावी. कितीही आपण व्यस्त असलो तर 10 मिनिटं आईच्या शेजारी शांत बसावं, बोलता आलं बोलावं. आईचे आशीर्वाद त्यांची प्रगती घडवून आणत असतात. कारण कर्क रास जेव्हा आपण लिहितो तेव्हा निसर्ग कुंडलीचा चतुर्थेश राशीत आलेला असतो. आणि ही एवढी जी सुंदर ग्रहस्थिती आहे याच्यात फक्त मंगळाचा जो एक साईड इफेक्ट आपण सोडला तर बाकी छान आहे. त्यामुळे कर्क राशीने हा उपाय करावा. महिलांना, गरजवंत महिलांना काही वस्तू देता आल्या तर द्याव्या. त्याच्यात आपल्याकडे एक्स्ट्रा आहे म्हणून त्याला जे दिलं जातं त्याला दान म्हणत नाही. दान हा समोरच्याच्या गरजेनुसार द्यायचं असतं. भले तुम्ही तुमच्या बजेटनुसार द्या, पण दान हा समोरच्याला उपयुक्त आणि त्याच्या गरजेनुसार द्या. सिंह राशीसाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे? सिंह राशीसाठी खूप सकारात्मक आहे. होतं कसं ना, की सिंह राशीच्या वर्षाची सुरुवात होते जेव्हा लाभस्थानात गुरुदेव आहे. जसं वृषभेच्या लाभात शनी आहे तसं सिंह राशीच्या लाभात गुरुदेव आहे. गुरुदेव जेव्हा स्वतः 11वा गुरु हा अत्यंत लाभदायक मानला जातो. निसर्ग कुंडलीत ते एकमेव स्थान असं आहे की जिथे प्रत्येक ग्रहाने शुभ फळं द्यावी यासाठी ब्रह्मदेवाने त्यांना शाप देऊन ठेवलेला आहे की 11व्या घरात तुम्ही शुभ फळं द्यायला बाध्य आहात. म्हणजे रावणाला जेव्हा मुलगा होणार होता त्याने सगळ्या ग्रहांना उचलून त्या 11व्या घरात ठेवलं होतं. कारण तिथे एकही ग्रह अशुभ फळ देऊ शकत नाही, त्यांना तो नियम आहे. मग वेळेवर शनिदेवांनी पाय बाहेर काढला वगैरे ती गोष्ट वेगळी, पण वॉट एव्हर. तशा 11व्या स्थानात गुरुदेव आहेत. सुरुवातीचे 6 महिने त्यामुळे सिंह राशीला अत्यंत सकारात्मक मिळतील. शनिदेवांची ढय्या आहे, पण गुरुदेव सांभाळून घेतील कारण शनिदेव गुरुदेवांच्या राशीत आहे. भावापेक्षा भावेश महत्त्वाचा असतो, म्हणजे घर आणि घरमालक. तर भावेश म्हणजे घरमालक. आता मी हे आपल्या सामान्य जनतेसाठी त्या शब्दाची फोड करते कारण हे जे टेक्निकल शब्द कदाचित त्यांना समजणार. हां, म्हणून मग शनिदेव ज्या घरात आहे त्या घराचा घरमालक म्हणजे भावेश म्हणजे गुरु, की जो सिंह राशीच्या लाभात बसलेला आहे. त्यामुळे सिंह राशीला हा काळ अत्यंत गोल्डन जाईल. त्यानंतर 2 जूनला जेव्हा गुरु ग्रह कर्क राशीत जाईल तेव्हा सिंह राशीच्या वेळात जाईल, तो उच्चीचा झालेला असेल. आणि कर्क राशीचा स्वामी चंद्र हा सिंह राशीचा स्वामी रवी, या दोघांमध्ये मैत्री आहे. मित्राच्या घरात असल्यामुळे तिथे पुन्हा गुरुदेव सकारात्मक फळं देतील. आणि 31 ऑक्टोबरला गुरुदेव जेव्हा सिंह राशीत येतील तेव्हा प्रचंड सकारात्मक फळं देतील. कारण की तिथून त्यांची दृष्टी जाते 5, 7, 9 3 स्थानांवर. गुरुदेवाच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटलं जातं.
म्हणजे त्यांनी नुसती दृष्टी टाकली तरी असं अमृत पडत असल्यासारखं त्या स्थानांच्या शुभ फळांमध्ये मोठी वृद्धी होते. तर म्हणून गुरुदेवांच्या दृष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व पत्रिकांमध्ये असतं. ती दृष्टी सिंह राशीला मिळेल. सिंह राशीत आल्यामुळे जुने वाद थांबतील, कौटुंबिक प्रॉपर्टी मिळेल, घरातील वातावरण आनंदी होईल, व्यक्तिमत्व भांडण करण्यापेक्षा प्रेमाने राहण्याकडे, सकारात्मकतेकडे जाईल, स्पर्धे परीक्षेत यशाची संधी वाढेल, शिक्षणात यशाची संधी वाढेल, संतती योग निर्माण होईल, संततीच्या विवाहाचे योग निर्माण होतील, संततीकडून सुखद बातम्या मिळतील, इष्टदेव आशीर्वाद देतील, विवाहाचे योग निर्माण होतील आणि भाग्य समृद्ध होईल. हे सगळे फळं सिंह राशीला मिळणार आहे. त्यामुळे सिंह राशीसाठी अत्यंत उत्तम कालखंड आहे. या राशीचा सिंह जातकांनी अवश्य लाभ घ्यावा आणि या काळात स्वतःच्या देशाची प्रगती घडवून आणावी. कारण सिंह जातक ना असं या अर्थाने खूप जबाबदार असतात, परिश्रमी असतात आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या किंवा देशासाठी मी काय करतोय हे प्रश्न, म्हणजे आता अनेक सिंह जातक असतील, त्यांनी विचार करावा. इतर लोकांपेक्षा तुम्ही देशाचा विचार अधिक करतात. तो त्यांचा स्थायी भाव आहे. तुमचं तसं असेल तर कमेंटमध्ये लिहा, कारण नेतृत्व तुमच्यात आहेच. सिंह हा राजा आहे आणि हे वर्ष तुमचंच आहे. कारण अंकशास्त्राने आपण गेलो तर स्वामी रवी आणि वैदिक ज्योतिषशास्त्राने ग्रहांचं गोचर पाहिलं तर सिंह राशीसाठी अत्यंत सकारात्मक आहे. तर भाग्यवान राशी आपण म्हणू शकतो. ओके. आणि त्यानंतर कन्या राशीसाठी 2026 हे कसं असणार आहे? कन्या राशी पण अतिशय भाग्यवान ठरणार आहे. कारण कन्या राशीसाठी अत्यंत सगळ्यात महत्त्वाचे ग्रह येतात ते शनिदेव, की जे सप्तम स्थानात विराजमान आहे. इथे काय होतं ना, शनिदेव त्यांचं भाग्य समृद्ध करतील, व्यक्तिमत्व समृद्ध करतील, वास्तुयोग निर्माण करतील आणि जोडीदारासोबत थोडा दुरावा आणतील. जोडीदार थोडं दुर्लक्ष करणार आहे. तर कोणताही ग्रह 100% शुभ किंवा 100% अशुभ नसतो. काही शुभ काही अशुभ फळं असतात. तर तसं थोडंसं होणार आहे. पण गुरुदेवांचं जे गोचर आहे कन्या राशीसाठी ते सुरुवातीला, वर्षाच्या सुरुवातीला दशम स्थानातून असेल, की जे अत्यंत शुभ मानलं जाईल. इथे पण ना एक ट्विस्ट आहे. म्हणजे गंमत कशी होते ना बघा, दशम स्थानातले गुरुदेव अर्थप्राप्ती करतात, व्यवसाय वृद्धी करतात, अर्थत्रिकोण पूर्ण करतात, नोकरीत प्रगती करतात, सगळं करतात. आणि त्याच काळात कन्या जातकांना स्वतःच्या हक्काचे पैसे मागायला संकोच निर्माण होईल. कारण गुरु हा देणारा आहे. गुरु स्वतःचे पैसे असं मागत नाही सहसा, ती प्रवृत्तीच नसते. त्यामुळे अनेक लोकांवर यांची उधारी तयार. हा एक साईड इफेक्ट म्हणूया. कारण 21व्या शतकात या गोष्टीला खूप महत्त्व आहे. तर तो साईड इफेक्ट होईल, पण वाईज और अदरवाईज प्रगती जास्त होईल. फक्त पैसे अटकलेले राहतील. ज्यांचे अटकले असतील त्यांनी कमेंट करावे, मॅडमला सांगावं तुमचे अनुभव काय आहे, नक्की सांगावे. बरोबर. मग त्याच्यानंतर गुरुदेव जातील लाभस्थानात 2 जून ते 31 ऑक्टोबर. हा काळ कन्या राशीसाठी खूप गोल्डन असेल. कारण कन्या राशीचे कारक ग्रह शनिदेव आणि गुरु यांच्यात नवपंचम योग कामत्रिकोणातून पूर्ण होईल, की जी एक खूप सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो. या काळात कन्या राशीची प्रचंड प्रगती होईल. आणि त्यानंतर मात्र नोव्हेंबर डिसेंबर हे थोडं खर्चाचं, अनपेक्षित खर्चाचं, हॉस्पिटल वगैरे सारखे खर्च, दीर्घ प्रवासात कागदपत्र जपून ठेवावी असा थोडासा काळ किंवा नुकसान होण्याची शक्यता, असा तो काळ नोव्हेंबर डिसेंबर महिना कन्या राशीसाठी होईल. पण वाईज और अदरवाईज वर्षातल्या 12 महिन्यापैकी जर 10 महिने तुम्हाला गोल्डन मिळत आहे तर यस, गो अहेड. खूप जोरात प्रगती कन्या रास करणार आहे. कन्या राशीला राहूसुद्धा खूप सकारात्मक आहे. काय होतं ना, राहू 6ष्ठ स्थानात आहे. 6ष्ठ स्थान हे राहूला आवडतं. कारण ते उपचय स्थान आहे. उपचय स्थानाचं काय असतं, तिथे वृद्धी होत राहते. आणि राहू हा अग्रेसिव्ह ग्रह आहे, अटॅचमेंट, मला हवं. मग 6ष्ठ स्थानातला राहू हा कितीही स्पर्धा असले, स्पर्धे परीक्षेत यशही देतो तिथला राहू. संघर्ष असलं की तो राहू त्यांना यश देतो. आणि डिसेंबरपर्यंत राहू कन्या राशीच्या 6ष्ठ स्थानात आहेच.
त्यामुळे कन्या रास देखील खूप भाग्यवान ठरेल. 2026 तुमच्यासाठी गोल्डन आहे. वर्षात शुक्रदेव पण आहे की जे तुमच्या राशीस्वामीचे मित्र आहेत. बुध शुक्र हे मित्रग्रह आहेत. शनिदेव आहेत की जे सुद्धा कन्या राशीच्या स्वामीचे मित्र आहे. आणि रवी आणि चंद्र यांच्यात समत्व आहे. त्यामुळे सर्वसाधारण उत्तम लाभ कन्या जातकांना मिळेल. बरं, तर ह्या कन्या राशीला ज्या काही अडचणी येतील त्याच्यासाठी काही उपाय? अरे हो, कन्याला सुद्धा उपायाची गरज नसते, कारण की तिनं खूप परफेक्शनिस्ट आहे. तिने तिचं परफेक्शन कमी करावं. काय होतं, कन्या रास स्वतः इतकी परफेक्ट असते, अगदी बारीक नियोजन करणं हे त्यांचं कौशल्य आहे. मग होतं काय ना की मिठाची बरणी 2 इंच बाजूला सरकली तर त्याच्याने काही बिघडत नाही, पण तिला ते डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे विसंवाद होतात. तर तुम्ही जेवढ्या परफेक्शनिस्ट आहात तेवढं जग असू शकत नाही, बाकीच्या 11 राशी असू शकत नाही. म्हणून कन्या राशीने थोडंसं लेट्स गोची भूमिका करावी, इतरांच्या बाबतीत थोडेसे विषय सोडून द्यावेत आणि बाकी परफेक्शनिस्ट असण्यापेक्षा परफेक्शनिस्ट नसावं. थोडंसं एन्जॉय करा आयुष्याकडे, लाईटली घ्या. बाकी कन्या राशीने बुध ग्रहाचा मंत्र म्हणणं उत्तम आहे, कारण बुध राशीस्वामी आहे. शुक्राचा मंत्र देखील उपयुक्त आहे. बुध शुक्र शनी या 3पैकी कोणत्याही ग्रहाचे मंत्र कन्या राशीसाठी उपयुक्त ठरतात. बरं, आता ही जी राशी आहे ती माझी राशी आहे, सो त्याच्यामुळे मला जास्त उत्सुकता आहे. तूळ राशीसाठी 2026 कसं असणार? निसर्ग कुंडलीतील सगळ्यात उत्तम राशी कोणती असेल ते तूळ रास. सप्तम स्थानात येते, सगळ्यांना घेऊन चालते. तुमच्या राशीचे स्वामी शुक्राचार्य, तुमच्या राशीचं बोधचिन्ह तराजू की जे सगळं समतोल साधतं. तुमची एकमेव रास अशी आहे की ज्या राशीत शनिदेव उच्चीचे होतात. शनिदेव तुमच्यासाठी राजयोग कारक आहे, कारण काय होतं ना, तूळ रास कधीही केव्हाही वाद घालण्यापेक्षा संवादाला महत्त्व देते. कुठेही 2 लोकांचे वाद असले तर तूळ रास त्यांना सांभाळून घेते. तुमचा एकच आहे, थोडंसं दुर्गुण म्हणू शकतो आपण, की तुम्ही कुणाला नाही म्हणू शकत नाही. हे बरोबर आहे. नाही म्हणायला शिका. तुमचंही आयुष्य छान होईल आणि समोरच्याचंही छान होईल, कारण आपण सगळ्यांना प्लीज नाही करू शकत, सगळ्यांना होकार नाही देऊ शकत. बाकी वाईज ऑर अदरवाईज शुक्र ग्रहाची मूळ त्रिकोण रास तूळ आहे आणि शनी इथे उच्चीचा होतो. त्यामुळे तूळ रास सगळ्यात जास्त समतोल साधणारी रास मानल्या जाते. सौंदर्य निसर्गतः असतात, डोळे बोलके असतात, सगळेजण पाहू शकतात, केस छानच असतात, स्माईल गोड असते. त्यामुळे तूळ रास ही खूप सुंदर रास आहे. आणि 2026च्या दृष्टीने शनिदेव जे तुमच्यासाठी राजयोगकारक ग्रह आहे, ते आत्ताच मी बोलली की पापग्रहांना 6ष्ठ स्थान मानवतं. ते 6ष्ठ स्थानातून प्रवास करीत आहे. त्यामुळे ते तुम्हाला संघर्षानंतर प्रचंड प्रगती देतील. विशेषतः तुमचं जे सेक्टर आहे मीडिया वगैरे, त्या सेक्टरमध्ये तूळ रास अधिक प्रगती देणार आहे. तर तूळ राशीसाठी उत्तम कालावधी आहे. गुरुचं गोचरही आपल्याला विचार करावा लागेल, कारण आपण शनीचंच केलं. तर गुरुदेव वर्षाच्या सुरुवातीला 6 महिने तुमच्या भाग्यस्थानात आहे आणि भाग्यस्थानात बसलेले गुरुदेव धर्मत्रिकोण पूर्ण करीत आहे, भाग्य समृद्ध करीत आहे. तुमच्या मनात आतून एक धार्मिक ओढ निर्माण होते. बरोबर. धर्म कार्य करावं अशी ही ओढ निर्माण होते. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. वर्षाचे सुरुवातीचे 2 जूनपर्यंतचे 6 महिने. त्याच्यानंतर 2 जून ते 31 ऑक्टोबर गुरुदेव उच्चीचे होतील, तुमच्या दशम स्थानात जातील आणि सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला होईल गोल्डन पिरियड नोव्हेंबर आणि डिसेंबर, कारण गुरुदेव तेव्हा लाभस्थानात, शनिदेव राजयोगकारक ते शुभस्थानात, राहू शुभस्थानात. म्हणजे जे मुख्य वार्षिक ग्रह गोचर पाहताना आपण मुख्य 4 ग्रह पाहतो. जे मोठे ग्रह आहे गुरु, शनी, राहू आणि केतू, हे 4ही शुभ झालेत. त्यामुळे तूळ राशीसाठी अत्यंत उत्तम कालखंड आहे. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ओम शुक्राय नमः किंवा ओम द्राम द्रीम द्रोम सह शुक्रदेवाय नमः या 2पैकी कोणताही मंत्र म्हणा. महिला वर्गाचा सन्मान करा. तूळ जातक जे आहेत त्यांनी घरात बाहेर चुकूनही, घरात आई बहीण बायको यांचा चुकूनही अपमान करू नये.
त्याचा अत्यंत नकारात्मक प्रभाव होतो. आता मी तुम्हाला एक सांगते की जे तुमच्यापैकी तूळ जातक अनेक असतील, एक अनुभव घ्या. ज्या दिवशी तुम्ही जगातल्या कोणत्याही महिलेचा कोणत्याही कारणाने अपमान कराल किंवा नकारात्मक वाक्य बोलाल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यात नकारात्मक गोष्ट घडते. एवढा तीव्र प्रभाव, कारण की ही जेवढी तीव्र सकारात्मक रास आहे, जेवढी छान रास आहे, तर या राशीचा हा नियमही तेवढा कडक आहे की तुम्ही तसंही तूळ जातक सहसा कुणाला वाईट बोलतच नाही, पण या बाबतीत जर तुम्ही जागरूक राहिलात, आई बहीण बायको म्हणजे आईने काही सांगितलं बेटा हे घे, तर न चिडता घेऊन मग पुढे निघून जावं. ही गोष्ट तूळ जातकांनी लक्षात घ्यावी. दान करताना छोटे मोठे दान करा. महिला वर्गाला तुम्ही जेव्हा दान करता तेव्हा त्याचा विशेष उपयोग होतो. विद्यार्थ्यांसाठी तुम्ही दान करू शकता, ते सुद्धा उपयुक्त ठरेल. खूप भारी वाटलं तूळ राशीबद्दल ऐकून आणि आनंद सुद्धा होतोय की 2026 हे खूप चांगलं असणार आहे. होय. त्यानंतर वृश्चिक राशीसाठी 2026 हे कसं असेल? वृश्चिक राशी ही मंगळदेवाची रास आहे. निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात येते. अत्यंत परिश्रमी रास, अत्यंत संघर्ष करणारी रास. यांना कुणाचा राग आला की हे लवकर विसरत नाही. त्याला कारण आहे की ही रास निसर्गतः परस्पर विरोधाभास घेऊन या पृथ्वी तलावर आली. म्हणजे झालं काय ना की अष्टम स्थान म्हणजे ज्याला आपण अडथळे अडचणी संघर्ष मानतो, तर निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात ही रास येते. ही रास आहे जलतत्वाची. जलतत्व हे वाहतं राहतं तोपर्यंत छान राहतं, पण तिचा स्वभाव आहे स्थिर, म्हणजे साचलेलं पाणी, ज्यामुळे ही रास अंतर्गत संघर्ष प्रचंड सहन करत असते. त्या संघर्षातून वाटचाल करून स्वतःच्या कुटुंबाला यशस्वी करणं, पैसा कमवणं हे त्यांचं ध्येय ते साध्य करतात. यांना मित्र भावंड यांचं सहकार्य कायम असतं, कारण हे जे संघर्ष आणि करतात ते त्यांना सगळ्यांना आवडतं. त्यांना आदर्श वाटतं की वा म्हणजे आपला मित्र हे करतोय, त्यामुळे यांचे मित्र यांना सतत सहकार्य करत असतात. 2026 हे जे वर्ष आहे ते रवी ग्रहाचं आहे आणि मंगळ आणि रवी म्हणजे राजा आणि सेनापती त्यांच्यात मैत्री आहे. त्यामुळे वृश्चिक राशीसाठी त्या अर्थाने हे वर्ष शुभ आहेच. गोचरचा जर आपण विचार केला तर वृश्चिक राशीला वर्षाच्या सुरुवातीला गुरुदेव अष्टम स्थानातून प्रवास करीत आहे. म्हणजे सुरुवातीचे 6 महिने संघर्ष आहे, पण ज्या दिवशी गुरुदेव कर्क राशीत जातील तेव्हा पंचमेश पंचमाच्या पंचमात अत्यंत शुभयोग निर्माण होईल. म्हणजे 2 जून ते 31 ऑक्टोबर एक राजयोगाचा काळ असेल. त्याशिवाय वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ जेव्हा 16 जानेवारी ते 23 फेब्रुवारी यांच्या तृतीय स्थानात जाऊन उच्चीचा होईल, तो काळ वृश्चिक राशीसाठी अत्यंत शुभ असेल. म्हणजे तिथून काय होतं ना, मंगळाची दृष्टी 6ष्ठ स्थानावर पडते. स्वतः तो उपचय स्थानात विराजमान आहे. पापग्रहांना उपचय स्थानं मानवतात. तिथून त्यांची 4थी दृष्टी 6ष्ठ स्थानात भाग्यसुद्धा समृद्ध करेल मंगळ, कारण राशी स्वामीची दृष्टी भाग्यस्थानावर पडेल. आणि मंगळ हा कर्मप्रधान ग्रह आहे, अग्रेसिव्ह आहे, अग्नितत्वाची आहे. त्याची दृष्टी दशम स्थानावर पडेल. त्यामुळे हा मंगळ जो तृतीय स्थानात जाऊन उच्चीचा होईल वृश्चिक राशीसाठी, तो तृतीय, षष्ठ, भाग्य आणि दशम अशी 4 स्थानं अत्यंत सकारात्मक करेल. या काळात वृश्चिक जातकांनी माती उचलावं सोनं होईल. खूप सुंदर कालखंड आहे. त्याच्यानंतर 2 जून ते 31 ऑक्टोबर त्यांना सुंदर आहेच. त्यानंतर गुरुदेव जेव्हा सिंह राशीत जातील तेव्हा तो काळ देखील सुंदर आहे. राहूचं भ्रमण देखील वृश्चिक राशीसाठी बऱ्यापैकी सकारात्मक ठरणार आहे, कारण की राहू ग्रह त्यांच्या तृतीय स्थानात जातील 5 डिसेंबर 2026 रोजी. तिथून राहू देखील त्यांना सकारात्मक होणार आहे. तर वृश्चिक राशीला अनेक अर्थांनी सकारात्मक कालखंड मिळतोय, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. बरं, उपाय? ओम अंगारकाय नमः. दान करावं. दान करताना मुख्यतः मंगळ ग्रहाच्या अखत्यारीत येणारं दान करावं. प्राण्यांची सेवा करावी. काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालावी. वृद्ध व्यक्तींची सेवा करणं यांना खूप लाभदायक ठरतं. जलतत्व आहे, पाण्याचं दान हे करू शकतात. त्यामुळे त्यांना त्यातून अजून शुभ प्रभाव प्राप्त होईल. आणि ओम अंगारकाय नमः हा मंत्र आहे. त्याशिवाय जे आपण 3 उपाय सांगितले ते विसरू नका. सूर्याला अर्घ्य, आचमन आणि गायत्री मंत्र, हे जे सगळ्या राशींना लागू आहे. बरं, धनु राशीसाठी 2026 कसं असेल?
धनुरास गुरुदेवांची मूळ त्रिकोण रास, अत्यंत स्वतःच्या कार्यावर लक्ष ठेवून असणारी रास, नाविन्याची आवड, नाविन्याची ओढ, रोज नवीन काहीतरी करत राहणं आणि आपल्या कार्यात सगळ्या जगाला विसरणं हे धनुराशीचं मूळ तत्व आहे. सुरुवातीला सप्तम स्थानातून गुरुदेव प्रवास करीत आहे, कारण ते त्यांचे राशी स्वामी आहे आणि तिथून त्यांची दृष्टी लाभस्थानावर, राशीवर, परिश्रम स्थानावर पडत असल्यामुळे ही 4 स्थानं धनुराशीसाठी शुभ आहे. धनुराशीसाठी गुरुदेव राशी स्वामी आणि चतुर्थेश आहेत. त्यामुळे धनुराशीला वास्तुयोग, वाहनयोग निर्माण होईल. वृद्ध व्यक्तींसोबत त्यांनी सुसंवाद ठेवावा, त्यांचा आदर करावा, त्यातून त्यांना खूप लाभ होईल. वर्षाच्या सुरुवातीला पण इच्छापूर्तीचे योग त्यांच्यासाठी आहे. मंगळाचं गोचर त्यांना लाभदायक ठरेल, की जे 16 जानेवारी ते 23 फेब्रुवारी किंवा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणारा गोचर हे देखील धनुराशीला परदेशात जाण्याच्या दृष्टीने किंवा स्थान बदल करण्याच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. अर्थप्राप्ती मोठी होईल, कर्तृत्व गाजेल. लेखन क्षेत्रात असाल, संशोधन क्षेत्रात असाल किंवा मीडिया सेक्टरमध्ये असाल तर धनुजातक या काळात मोठी प्रगती करतील. ओम गुरुवे नमः हा मंत्र आहेच, धनुराशीसाठी उत्तम राहील. बरं, त्यानंतर आपण माझ्या अनुभवातून मी सांगते की मकर आणि कुंभ राशी सतत काही ना काही त्यांच्या बाबतीत घडत असतं, काही अडचणी येत असतात. तर मकर राशीसाठी 2026 कसं असेल? मकर ही अत्यंत परिश्रमी रास आहे. म्हणजे हे लोक सतत फक्त कार्य करतात आणि मकर ही थोडंसं तटस्थ वृत्ती असते. तर मकर राशी थोडी वेगळी आहे पण खूप चांगली आहे. आपल्याला जर मकर राशीचे कलिग भेटले ना तर आपली पण कामं त्यांच्या हातात देऊन द्यावी, आपण निवांत राहावं. कारण ते कार्य पूर्ण करतात. कारण निसर्ग कुंडलीत दशम स्थानात, कर्मस्थानात ही रास येते. त्यांचं लक्षच कर्मवर असतं. त्यामुळे मकर राशी अत्यंत चांगली आहे. शनिदेवांची रास आहे, परिश्रमी आहे. आणि आताचं जर आपण गोचरचा विचार केला तर वर्षाच्या सुरुवातीला गुरुदेव 6ष्ठ स्थानातून आहे. 1 जूनला सप्तम स्थानात जातील आणि सप्तम स्थानातले गुरु शुभ असतात. मकर राशीसाठी शुभ ठरतील. त्यानंतर अष्टम स्थानात जातील. मात्र मकर राशीला या वर्षात सगळ्यात शुभदायक ग्रह कोणता असेल तर तो म्हणजे शनी. शनिदेवांकडनं त्यांना प्रचंड नवनिर्मिती करणं, क्रिएशन करणं, टेक्निकल किंवा मेकॅनिकल सेक्टरमध्ये असाल तर शैक्षणिक यश प्राप्त करून देणं, नोकरीत प्रमोशनच्या संधी, भाग्य समृद्ध होणं आणि अनेक प्रवास, एवढं सगळं शनिदेव देणार आहेत. आणि शनिदेव जेव्हा तृतीय स्थानात जातात, आता इथे शनिदेवांची अजून एक गंमत आहे बघा. ते 7.5 वर्ष जातकाला बऱ्यापैकी तावून सुलाखून बाहेर काढतात. बरोबर. आणि तो जेव्हा बाहेर निघतो तेव्हा शनिदेव तृतीय स्थानात जातात. तर मकर राशीचा आता तृतीय स्थानात आहे आणि मग शनिदेवांना वाटतं आपण जरा जास्तच त्रास देऊन घेतलं यांना, आता आपण काहीतरी थोडंसं गोडधोड देऊ. तर तृतीय स्थानात आलेले शनिदेव सगळ्यांनाच थोडी शुभ फळं अधिक देत असतात. आणि मकर तर त्यांची स्वतःची रास आहे. फक्त न्याय करताना ते विचार करत नाही की ही रास माझी की दुसऱ्याची. न्याय करतात पण जेव्हा तृतीय स्थानात जातात तेव्हा शुभ फळं देतात. उपाय: ओम शनैश्चराय नमः. वृद्ध व्यक्तींचा आदर, मोठ्या व्यक्तींचा आदर, गुरुतुल्य व्यक्तींचा आदर यांनी करणं खूप जास्त आवश्यक आहे, विशेषतः मकर राशीने. कारण मकर राशीला दोन्ही जी गुरुची स्थानं आहे ती व्ययस्थान आणि तृतीय स्थान. त्यामुळे हे लोक जर गुरुतुल्य व्यक्तींचा जेव्हा जेव्हा अपमान करतील तेव्हा यांचं आर्थिक नुकसान होतं. जसं तुळ राशीच्या संदर्भात आपण बोललो तसं मकर राशीचा हा एक साईड इफेक्ट आहे. कारण गुरुच्या रास एक जाते व्ययात, दुसरी जाते तृतीयात, दोन्ही नकारात्मक स्थानं. यांनी चुकूनही चुकल्यासारखं गुरुतुल्य व्यक्तीचा अनादर करू नये. आपण ज्यांच्याकडनं शिकलो आहे, ज्यांच्याकडून ज्ञान ग्रहण केलेलं आहे त्यांचे आभार मानावे. शक्य झालं तर कधीतरी तुमचे जुने एखादे शिक्षक असतील, एखादा शेजारी असेल की ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल, किंवा चालता चालता बसमधला एखादा व्यक्ती असेल की ज्याने तुम्हाला खूप काही शिकवून चालले जातात. तर असे जे जे व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेले असतील त्यांच्याबद्दल एक सन्मानाचं मत ठेवा. आणि शक्य झालं तर कधीतरी कुणाला तरी फोन करून 2 मिनटं बोलणं
खूप काही लागत नाही. त्याच्यातून मकर राशीला खूप फायदा होतो, कारण मकरेच्या वेळात गुरुची रास असल्यामुळे हाच त्यांचा उपाय असतो. मग दक्षिणा देणं किंवा आदर करणं, हे इथे सुद्धा आपण दान करू शकतो, की एखाद्या वृद्ध व्यक्तीला जो गरजवंत आहे त्याला दान करावा. आता कुंभ राशीकडे येऊया. कुंभ राशी सतत दुसऱ्यांचं चांगलं करा, पण माझं काही भलं होत नाही अशातली आहे. सो कुंभ राशीसाठी 2026 कसं असेल? कुंभ रास ही सगळ्यात लाडकी रास आहे माझी. ओके. कारण निसर्ग कुंडलीतली सगळ्यात बुद्धिमान रास जर कोणती असेल ना, तर ती कुंभ रास. शनिदेवांची मूळ त्रिकोण रास ती कुंभ रास. कुंभ रास निसर्ग कुंडलीत 11व्या स्थानात येते. इथे एकही ग्रह नीचीचा होत नाही किंवा या स्थानातील एकही ग्रह अशुभ फळं देत नाही. अत्यंत गोड बोलणं, सौम्य बोलणं, थेट बोलणं, आपल्याला न पटलेली गोष्ट शांतपणे सांगणं, असे अनेक गुण कुंभ राशी घेऊन आलेली आहे. त्यामुळे कुंभ राशीचं महत्त्व हे सगळ्यात जास्त आहे. म्हणजे तूळ नंतर सगळ्यांना घेऊन चालणारी रास जर कोणी असेल ना, तर ती कुंभ रास. म्हणजे वायुतत्वाच्या 3 राशी की ज्यांना आपण बुद्धिमान समजतो. मग बुद्धिमान राशी कोणत्या? तर बुधदेवाची स्वतःची मिथुन रास म्हणून ती बुद्धिमान. मग ते बालक येतो, राजकुमार आहे. मग ती बालिका जेव्हा थोडी मोठी होते वायुतत्वात, तेव्हा ती तूळ रास बनते. मग एक मध्यमवयीन महिला की जी बुद्धिमान आहे, तर ती तूळ रास. आणि जगाचे सगळे अनुभव घेऊन परिपक्व झालेली महिला म्हणजे ती कुंभ रास. ती वृद्ध महिला, पण ती अत्यंत बुद्धिमान आहे. कुंभ राशीची व्यक्ती तुमच्या घरात असेल तर ती सगळ्यांना सामावून घेते, समजून घेते, सगळ्यांची प्रगती तिच्यामुळे होते. त्यामुळे कुंभ रास ही अत्यंत चांगली रास आहे आणि माझी लाडकी रास आहे. बरं, तुमच्याकडे असे काही जातक आलेत काय कुंभ राशीचे जे बोलतात की मी सगळ्यांचं चांगलं करतो, पण माझ्यासोबतच काही होत नाही चांगलं? नाही, असे जातक येतात आमच्याकडे, विशिष्ट ग्रहस्थितीवर येतात. म्हणजे माझ्याकडे शेकडोने जातक असतातच. तर काही ग्रहस्थिती अशा असतात की जेव्हा असं घडतं की तुम्ही कुणाचं कितीही चांगलं केलं तरी समोरचा व्यक्ती तुम्हाला रिस्पॉन्स देणार नाही. कर्क राशीच्या बाबतीतही हे खूप घडतं. तर या जातकांनी समोरच्याचं करताना इद न मम काम करावं, विसरून जावं. कारण ती एक विशिष्ट ग्रहस्थिती असते. कुंभला लागू आहे, कर्कला लागू आहे, काही प्रमाणात तुमच्या तूळ राशीला पण लागू आहे. त्यामुळे इतरांचं भलं करताना मी समोरच्याचं करते, समोरच्याने माझं करावं ही अपेक्षा अजिबात करू नका. आणि जेव्हा हे त्यांच्या लक्षात येतं त्याच्यानंतर ते अपेक्षा करणं सोडून देतात आणि सुखी होतात. हे जर नाही झालं तर मात्र कुंभ रास एक संघर्ष करत राहते. कारण ती अपेक्षा करते मी समोरच्याचं इतकं चांगलं केलं, ते माझं का करत नाही आहे. तर तसं होऊ नये हे अपेक्षित असेल. आपण करावं, आपल्याकडनं होईल तेवढं करावं आणि विसरून जावं. हा सोपा उपाय आहे. शनिदेवांचा मंत्र नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंडे संभूतम तम नमामि शनेश्वरम. रोज 11 वेळा मंत्राचा जाप करा. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकं दान करा. तुमच्या आवाक्याप्रमाणे करा, बजेटप्रमाणे करा. तुम्हाला ते उपयुक्त राहील. किंवा युनिफॉर्म, दप्तर्स अशा वस्तू ज्या शालेय शिक्षणासाठी आवश्यक असतात विद्यार्थ्यांना, अशा वस्तूंचं दान करणं तुमच्यासाठी कुंभ राशीसाठी उपयुक्त राहील. त्यानंतर सर्वात शेवटची मीन रास. तर मीन राशीसाठी 2026 कसं असेल? मीन अत्यंत संवेदनशील रास, जलतत्वाची रास. कोणी यावं आणि समुद्रासारखं यांच्यात सामावून जावं. म्हणजे जसं आता आपण बोललो वायुतत्वाच्या 3 राशी, तशा जलतत्वाच्या 3 राशी आहे. कर्क, वृश्चिक आणि मीन. मग कर्क म्हणजे काय ना, की वाहतं पाणी, गोड पाणी येते, वाहतं, छान नदी सुळसुळ वाहते. वृश्चिक हे साचलेलं पाणी आणि मीन म्हणजे समुद्र, कोणीही या सामावून जा. तर अशी मीन ही ब्रॉड व्यापक रास आहे, अध्यात्माची रास आहे. कारण निसर्ग कुंडलीच्या वेळस्थानात येते. गुरुदेवांची रास आहे, जलतत्वाची आहे. शुक्रासारखा ग्रह मीन राशीत उच्चीचा होतो. हे मीन राशीचं वैशिष्ट्य आहे. कारण ही कुणाला सुद्धा जज करायला बसत नाही, जजमेंटल नाहीच अजिबात.
बिलकुल कुणाला जज करायचं नाही, आपणही सुखात राहायचं, खायचं आणि खाऊ घालायचं, हे सगळं कौशल्य यांच्यात आहे. मीन जातकांनी या वर्षात गरजवंत विद्यार्थ्यांना बोलवून त्यांच्याजवळ जे ज्ञान असेल ते क्लासेसद्वारे मोफत शिक्षण जर विद्यार्थ्यांना दिलं तुम्ही, गरजवंत विद्यार्थ्यांना एरवीसुद्धा तुम्ही क्लासेस घेऊ शकता. तसंही मीन रास शिक्षकी पेशात अधिक असतेच. तर हा उपाय त्यांच्यासाठी दानाचा खूप उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, गरजवंतांना मोफत करणं, तो उपायसुद्धा मीन राशीसाठी छान आहे. 2026 जेव्हा मूलांक म्हणून आपण पाहतो किंवा भाग्यांक म्हणून पाहतो तरी मीन राशीसाठी उपयुक्त आहे, कारण हे वर्ष मीन राशीला लाभदायक आहेच. त्यामुळे अंकशास्त्राने लाभदायक, वैदिक शास्त्राने लाभदायक हे छोटेसे 2 उपाय करावे आणि सगळ्या राशींनी मी सांगितलेले 3 उपाय न विसरता करावे. आणि जसं की ध्येय आणि 7.5 आत्ता ज्या राशींना सुरू आहे तर त्यांनी कोणती विशेष काळजी घ्यावी? आता ज्या राशींना सुरू आहे म्हणजे सिंह आणि धनु राशीला ढैया सुरू आहे. 7.5 मेष, मीन आणि कुंभ या 3 राशींना सुरू आहे. यांनी सगळ्यात पहिली काळजी घ्यावी की जबाबदारीने वागावं, आपली कर्तव्य पूर्ण करावी, कुणावरही अन्याय करू नये, न्यायाने वागावं, कर्म करावं आणि कर्म केल्यावर फळाची अपेक्षा करू नये. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, आपल्या गीतेचं तत्त्वज्ञानाचं आहे. हे नियम जर 7.5 आणि ढैया काळात पाळले तर 7.5 हजारो लोकांची प्रचंड प्रगती होताना आम्ही पाहिलेली आहे. आमच्याकडे येणाऱ्या अनेक जातकांचं राजयोग 7.5 सक्रिय झालं. आपले प्रधानमंत्री 7.5 प्रधानमंत्री झाले. 7.5 ज्यांचं भाग्योदय झालं असे शेकडो नव्हे हजारो लोक आम्ही पाहिलेले आहेत. तर हा भाग्योदय 7.5 आणि ढैया काळात विशेष होतो. तटस्थ भावाने कार्य करावं, म्हणजे शनिदेव कधीही मी माझा या विषयच नसतो त्यांचा. त्या तटस्थतेने कार्य करावं आणि आपल्या धर्माप्रमाणे धर्म म्हणजे जो तुमची प्रवृत्ती आहे, परधर्मो भयावह हे आपल्या गीतेचं तत्त्वज्ञानच आहे. त्यामुळे इतरांचा विचार न करता तुमच्या प्रवृत्तीप्रमाणे, तुमच्या कृतीप्रमाणे कार्य करावं. 7.5 आणि ढैयात तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. आणि अजून एक गंमत सांगते, ज्यांना आजपर्यंत 7.5 संपलेले हजारो लोक सगळेच असतात, जेव्हा तुमची 7.5 संपते तेव्हा थोडासा एक श्वास घ्या आणि मागे वळून पहा. तुमच्या लक्षात येईल 7.5 तुम्ही प्रगल्भ झालात, तुमची प्रगती झाली आणि तिथून तुमची प्रगती एका वेगळ्या दिशेने पुढे गेली. त्यामुळे 7.5 उत्तम आहे, स्वीकार करा. जिथे शनीचा विषय येतो तिथे सर्वांनाच असं घाबरायला होतं. होय. तर 7.5च्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? शनीची 7.5 कोणत्या राशींना आहे किंवा घेऊन येणार आहे हे वर्ष? 7.5 ही जी येते 7.5 वर्षाची, म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी साध्या भाषेत सांगायचं ना तर तुमचा चंद्र मूळतः पत्रिकेत जिथे असतो त्या राशीच्या अगोदरच्या राशीत जेव्हा शनिदेव येतात तेव्हा तुम्हाला 7.5 सुरू होते. राशीत आल्यावर पुढचे 2.5 वर्ष आणि राशीच्या पुढे गेल्यावर शेवटचा टप्पा 2.5 वर्ष. मग या 3 टप्प्यात शनिदेवांचं फळ देण्याची दिशा बदलते. म्हणजे जेव्हा ते सर्वप्रथम 7.5चा पहिला टप्पा असतो तेव्हा ते तुम्हाला तावून सुलाखून बाहेर काढतात. अनेक खर्च येतात, हॉस्पिटलचे खर्च येतात, बराच प्रवास करावा लागतो, जवळची माणसं लांब जातात, आपण ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून होतो ती माणसं वेगळ्या स्वरूपात आपल्या डोळ्यासमोर येतात. हा 7.5चा पहिला टप्पा. मग शनिदेव जेव्हा चंद्र तुमच्या राशीत असेल त्या राशीत येतात तेव्हा 7.5चा दुसरा टप्पा सुरू होतो. या दुसऱ्या टप्प्यामध्ये ते तुमचं कर्तृत्व बघतात. तिथून त्यांची दृष्टी तुमच्या 3य स्थानावर जाते, ते तुम्हाला परिश्रमासाठी पळवतात. आणि त्यानंतर जेव्हा 7.5चा तिसरा टप्पा सुरू होतो तेव्हा तुम्हाला ते धनलाभ देतात. वास्तुयोग तुमच्यासाठी निर्माण होतात. म्हणजे होतं काय ना की आपण शनिदेवांना घाबरल्यामुळे त्यांच्या सकारात्मक बाजू विसरतो. खरं सांगायचं तर देणारा ग्रह कोणता असेल तर तो शनिदेव आहे. शनीला आम्ही मनी म्हणतो, शनी इज मनी. त्यामुळे 7.5चा जर आता विचार केला तर कुंभ राशीला शेवटचा टप्पा सुरू आहे.
मीन राशीला दुसरा टप्पा सुरू आहे आणि मेष राशीला पहिला टप्पा सुरू आहे. असं या 3 राशींना 7.5 आहे. यांनी आपली कर्तव्य सांभाळावी. याशिवाय सिंह राशीला डहिया आहे आणि धनु राशीला डहिया सुरू आहे. तर या राशींवर शनिदेवांचा प्रभाव आहे, परंतु अजिबात घाबरू नये. शनिदेव आपल्यासाठी सकारात्मक असतात. जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या. शनिदेव हे विश्वाचे न्यायाधीश आहेत. ते स्वतःच्या खिशातून आपल्याला 4 आणे पण देत नाही. ते जे काही देतात आपल्या कर्मानुसार देतात. त्यामुळे आपल्याला खूप चांगली संधी मिळते शनिदेवांच्या दृष्टीत आल्यावर प्रगती करून घेण्याची. बरं, आता जशी एकंदरीतच ही ग्रह परिस्थिती तुम्ही सांगितली, तर याचा देश दुनियेवर किंवा जगावर काय परिणाम दिसणार आहे, किंवा अशा ज्या 2025 ज्या घटना घडलेल्या आहेत, तर तशा काही घटना आपल्याला 2026 बघायला मिळणार आहे? सहसा मला नकारात्मक बोलायला आवडत नाही. येस. परंतु काय असतं ना, जेव्हा स्थिती दिसते समोर मोठा खड्डा आहे, तर आपण तो नाही असं म्हणू शकत नाही. आम्हाला भीती वाटते. 2025 भयंकर होतं. कधी नव्हे एवढ्या घटना बघितल्या, नकारात्मक घटना बघितल्या, आणि 2026 त्या तीव्रतेने वाढणार आहे. म्हणजे होतं काय ना, की गेली अनेक वर्ष युद्धजन्य परिस्थिती येत नव्हती, किंवा सगळ्यांना एक समज होती की युद्ध हे माणसासाठी नकारात्मक आहे. पण 2025 जिथे आपण अपेक्षा केली नाही तिथेही युद्ध सुरू झाले. किंवा ज्या युद्धाच्या बाबतीत आपली अपेक्षा होती 15 दिवसात संपेल, असे युद्ध सुरूच आहे. कारण की कसं असतं ना, मानवी आयुष्यात स्वतःचा आणि समोरच्याचा विचार करून सर्वांच्या प्रगतीसाठी किंवा इतरांना सुद्धा न्याय देण्याची एक प्रवृत्ती असते. ती जेव्हापासून गुरुदेव अतिचार गतीत गेले, म्हणजे तारीख सांगायची तर 29 मार्च 2025, तेव्हापासून ती परिस्थिती बदलत गेली. आणि मग अतिशय नकारात्मक प्रभाव, अनपेक्षित युद्धजन्य स्थिती, अनपेक्षित अभाव, नैसर्गिक आपत्ती, हे सगळे एक सामूहिक गोष्टी सुरू झाल्या. त्यात ट्रम्प यांचे निर्णय जर आपण म्हटलं तर ट्रम्प हेच अमेरिकेचे अगोदरही अध्यक्ष होते. पण तेव्हा त्यांनी असा एकही निर्णय घेतलेला नव्हता, किंवा त्यांच्याबद्दल तेव्हा आपण सगळे सकारात्मक होतो. आता ते असं का करताय? कारण इथे कुठेतरी ग्रह आणि ग्रहस्थिती कारणीभूत ठरते. ट्रम्प यांनी आत्ता दुसऱ्यांदा जेव्हा शपथ घेतली, त्यांच्या शपथ ग्रहणाच्या वेळी मेष लग्नाची पत्रिका होती, आणि मेष लग्नाचा लग्नेश मंगळ 4th स्थानात कर्क राशीत निचीचा होता. त्याचा अत्यंत दुष्प्रभाव झाला आणि तो एक कुलनाशक योग तयार झाला. जसं कुलदीपक योग अत्यंत सकारात्मक असतो, तसा तो कुलनाशक योग निर्माण झाला. आणि तिथून एक प्रक्रिया सुरू झाली की अमेरिका डाऊनफॉलकडे जायला लागेल. म्हणजे अमेरिकेचं बऱ्यापैकी डाऊनफॉल दिसतंय. हे 2026 एका वर्षात लगेचच होईल का? तर तसं नाही, पण टप्प्याटप्प्याने होत राहील. आणि गुरुदेवांचे जे 8 वर्ष अतिचार गतीचे आहे, त्या काळात हे सगळं घटना क्रमबद्ध घडेल आणि अमेरिका खाली आणि भारत हळूहळू महासत्तेकडे जाणार. तर ह्या सगळ्या घटना घडणार आहे आणि 2026 त्याचे तीव्र स्वरूप समोर येतील. नैसर्गिक आपत्ती होतील, अपघात होतील, आपण अपेक्षा केलेल्या नाही असे अपघात आणि नैसर्गिक आपत्ती. कारण जलतत्व पूर्ण बिघडलेलं आहे. 2025 पासूनच बिघडलेलं आहे. जलतत्व आणि अग्नितत्व हे दोन्ही तत्व समाजातले बिघडलेले आहे. आणि हे बिघडलेले आहे म्हणूनच गुरुदेवांची अतिचार गती सुरू झाली. की कसं असतं ना, आपल्या कुटुंबावर संकट आलं की कुटुंबातील जो ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती असतो तो कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करतो. तशी ही धावपळ गुरुदेव करीत आहेत. ओके, तर ही गुरुची जी स्थिती आहे ती कधीपर्यंत बदलेल आणि त्याचा परिणाम कोणत्या राशीवर कसा होईल? अच्छा, गुरुची ही स्थिती हा खरं तर खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. तो 14 मे 2025 पासून गुरुदेवांची अतिचार गती सुरू झाली. ती 8 वर्षांसाठी आहे. गुरुदेवांची अतिचार गती इतिहासात जेव्हा आपण डोकावून पाहतो की यापूर्वी केव्हा होती, तर पहिल्या महायुद्धाच्या वेळी होती, दुसऱ्या महायुद्धाला होती, मधल्या काळात नव्हती आणि महाभारत काळात होती. म्हणजे महाभारत काळात जेव्हा गुरुदेवांची अतिचार गती सुरू होती तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण सुद्धा युद्ध थांबवू शकले नाही. त्या काळात ती गुरुदेवांची अतिचार गती होती. म्हणजे 8 वर्ष हे युग परिवर्तनाचं आहे. खूप मोठं परिवर्तन
देशात, समाजात, जगात सर्वत्र होणार आहे आणि त्याला कोणी थांबवू शकत नाही, कारण हे 8 वर्ष खूप संघर्षाचे आहेतच. आता राहू केतूची जी दिशा आहे त्याच्यामुळे कोणत्या राशीचं जे नशीब आहे ते अनपेक्षितपणे पलटू पण शकतं, या काळात अशी काही परिस्थिती निर्माण होणार आहे का? आता कसं झालं ना की 2025मध्ये राहूदेव कुंभ राशीतून आणि केतू सिंह राशीतून प्रवास करीत आहे. राहू म्हणजे चंद्राचं उत्तर नोट्स आणि केतू म्हणजे दक्षिण नोट्स. इथे काय झालं की राहूचं बळ वाढलं, कारण कुंभ ही राहूची स्वराज देखील मानल्या जाते. त्यामुळे मला पाहिजेपासून मलाच पाहिजे या दिशेला लोकांच्या मानसिकता जायला लागल्या आणि त्याचा एकंदरीत दुष्प्रभाव झाला. आणि सिंहस्थ केतू म्हणजे जिथे सक्रिय व्हावं तिथे एक नकारात्मक किंवा शांत बसण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. हा बदल आता होईल 5 डिसेंबर 2026ला. तेव्हा राहू जाईल मकर राशीत आणि केतू जाईल कर्क राशीत. पुन्हा एकदा जलतत्वावर तीव्र प्रभाव त्याचा निर्माण होईल. आणि राहू मात्र मकर राशीतला निसर्ग कुंडलीच्या दशम स्थानातला राहू दसमे दुनिया बसमे, अत्यंत तो कुठेतरी सकारात्मक होईल आणि राहू शनी यांच्यात लाभयोग निर्माण होईल. त्यामुळे त्या योगाला पण आपण सकारात्मक मानू शकतो. जसं आपण राशींबद्दल बोलायचं झालं तर कोणत्या राशी अशा आहेत ज्यांना 2026मध्ये जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ योग्य असेल, किंवा कोणत्या राशींना याच्यामध्ये थोडीशी हानीसुद्धा होऊ शकते? 2026 हे नवीन व्यवसाय करण्यासाठी सर्वोत्तम कालखंड आहे. कारण कसं आहे, राजाचं वर्ष आहे. राजा हा तुम्हाला व्यवसायाला सक्रिय करण्यासाठी उत्साही आहे. त्यामुळे आपल्याला 2026मध्ये कोणीही स्वतःचं स्टार्टअप सुरू करणार असेल तर अत्यंत वेगात प्रगती घेईल. त्यातल्या त्यात तुमचं स्टार्टअप मीडियाशी रिलेटेड असेल, टेक्निकल असेल, मॅकॅनिकल असेल, नवीन संशोधनशी रिलेटेड असेल तर 2026मध्ये एक मोठा प्रगतीची संधी मिळेल. त्याशिवाय तुमचा व्यवसाय जर पेट्रोलियम पदार्थाशी रिलेटेड असेल, धातू संबंधित असेल, नवीन प्रोडक्शन करणार असेल तरीसुद्धा 2026 तुम्हाला खूप यश देईल. कारण त्याच्यात शुक्र म्हणजे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, चंद्र म्हणजे प्रसिद्धीचा कारक आहे आणि सूर्यदेव तुम्हाला आशीर्वाद देताच आहे. शनी म्हणजे चिकाटी त्याच्यात आहे. तर नवीन व्यवसाय या दृष्टीने जर विचार केला तर 2026 उत्तम आहे. आणि आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष कसं असेल सर्वांचं? आरोग्य आपण मुख्यतः कसं पाहतो ना, एक तर रविदेव आणि मंगळदेव. तर रवी जेव्हा आहे त्यामुळे आरोग्य सकारात्मक राहणारच आहे. मग कसं होतं ना, रवीमध्ये एक होतं की थोडंसं एक्साइटमेंट, BP वाढणं यासारखे, किंवा मी लवकर करतो यामुळे एक मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. कारण चंद्र आहे आणि चंद्राच्या शेजारी शून्य आहे. मग या स्थितीमध्ये काय करायचं की सर्वसाधारण आरोग्य उत्तम राहील, परंतु तुम्हाला अजून अधिक उत्तम पाहिजे आहे आरोग्य, तर आपल्या संस्कृतीने आपल्याला योग दिला आहे, आयुर्वेद दिलेला आहे, ज्योतिषशास्त्राने सूर्यनमस्कार दिला आहे आणि त्याच्या जोडीला आचमन. कारण आचमनमध्ये काय होतं ना, जलतत्व हातात येतं, त्या पाण्यावर आपले संस्कार जातात आणि आपण ते ज्या पद्धतीने ग्रहण करतो तर त्यामुळे त्याचे अत्यंत सकारात्मक प्रभाव टोटल बॉडीवर होतात. म्हणजे तुम्ही 1 जानेवारीची वाटही पाहू नका. प्रेक्षकांनी लगेच सूर्यनमस्कार आणि आचमन हे जे 2 उपाय आपल्या संस्कृतीने दिलेले आहे ते अशा संकटाच्या वर्षात लगेच सुरू करावं. म्हणजे आपण जेव्हा प्रवास करतो, रस्ता चांगला असेल तर आपण निश्चिंत असतो, पण जेव्हा आपल्याला दिसतंय की रस्ता थोडा खडकाळ आहे, थोडे खड्डे आहेत, तर आपण एक काळजी घेतो. त्या पद्धतीने सर्व जातकांनी या 2 गोष्टी, अजून 2-3 गोष्टी आहेत ते मी क्रमबद्ध सांगते, किंवा 3 उपाय असे सांगते की जे सगळ्यांनी करायलाच हवे. एक म्हणजे सूर्यनमस्कार, दुसरं म्हणजे आचमन आणि तिसरं म्हणजे गायत्री मंत्र. या 3 गोष्टी तुम्ही करा. कितीही संकट आली तरी तुम्ही प्रगती करणार आहात, तुम्ही सुरक्षित बाहेर निघाल, कारण याच्यात सर्व ब्रह्मांडाची शक्ती आपल्याला आशीर्वाद द्यायला लागते. जसं आता आपण आरोग्याच्या बाबतीत बघितलं आणि व्यवसायाच्या बाबतीत, तर आपण आता यंग जनरेशनसाठी विचारणार आहोत की त्यांच्या स्पर्धा परीक्षा जसं त्या एक्झाम देतात किंवा
सरकारी क्षेत्रात त्यांना जायचं असतं, तर कोणत्या विद्यार्थ्यांना किंवा कोणत्या राशीच्या विद्यार्थ्यांना कशी ग्रह परिस्थिती असणार आहे आणि या ग्रहमानाचा कसा त्यांच्यावर परिणाम होणार आहे? स्पर्धा परीक्षा हा अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे. म्हणजे जेव्हा स्पर्धा परीक्षेतलं यश आपण पाहतो तर आम्ही पत्रिकेमध्ये रवी मंगळ या 2 ग्रहांना अधिक महत्त्व देतो. मग त्यानंतर येतो राशीस्वामी, महादशानाथ. पण हा प्रश्न असा नाही की आपण एक सामूहिक उत्तर द्यावं. सामूहिक द्यायचं असलं तर ठीक आहे, सिंह राशीला छानच आहे, मेषेला उत्तम आहे, धनुला उत्तम आहे स्पर्धा परीक्षेत यश. विशिष्ट कालखंड आहे म्हणजे 16 जानेवारी ते 23 फेब्रुवारी या काळात मेष, वृश्चिक, सिंह, धनु या राशी कोणत्याही स्पर्धा परीक्षेत असल्या तर नेहमीपेक्षा अधिक सकारात्मक स्थिती येईल. मग या काळात या राशींनी अधिक अभ्यास करावा, यश त्यांना मिळेलच. परंतु स्पर्धा परीक्षा हा सेन्सेबल विषय असल्यामुळे प्रत्यक्ष ज्या त्या पत्रिकेनुसार आपण सांगू शकतो. ऑल ओव्हर विचार केला तर राजा रवी जेव्हा ॲक्टिवेट आहे तेव्हा स्पर्धा परीक्षेत एक धडाडी निर्माण होईल युवकांमध्ये. कारण रवी हा युवकाचं देखील कारकत्व दाखवतो, तारुण्य दाखवतं. त्यामुळे तरुण पिढी सक्रिय होईल सर्वार्थाने. मग स्पर्धांमध्ये असेल, व्यवसायात असेल, देशाच्या बाबतीत विचार करण्यात असेल, तरुण पिढी कधी नव्हे एवढी आघाडी सगळ्या गोष्टींमध्ये घेईल. आणि तरुण पिढीमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की त्यांचं अविवाहित लोक जे असतात त्यांचं विवाह कधी जुळून येईल. तर तशी काही ग्रह परिस्थिती निर्माण होते आणि कोणत्या राशीसाठी विवाहाची 2026 हा त्या दृष्टीने पण खूपच छान जबरदस्त वर्ष आहे. म्हणजे आपण आता 2 विभाग करू त्याचे. समजा आपण असं विचार केला की मेष, मिथुन, सिंह, त्याच्यानंतर तूळ, धनु, कुंभ या 6 राशींना वर्षभरच योग आहे. अच्छा. मग कारण कसं झालं ना की सुरुवातीला जेव्हा मिथुन राशीत असतील गुरुदेव, कारण गुरुबळ आपण महत्त्वाचा मानतो, तेव्हा या राशींना सकारात्मक स्थिती आहे विवाहासाठी. आणि त्याच्यानंतर कर्क राशीत जेव्हा गुरुदेव येतात तेव्हा कोणत्याही राशीला विवाह मान्य असतो. सगळ्यांनाच सकारात्मक स्थिती निर्माण होते जी होणार आहे 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026. आणि त्यानंतर सिंह राशीत जेव्हा गुरुदेव जातील तेव्हा तुमच्या ह्या 6 राशींना पुन्हा विवाहाचा योग आहे. त्याच्यात तुमची तूळ पण आली. आणि बाकीच्या ज्या उर्वरित राशी आहेत म्हणजे जसं वृषभ झाली, कर्क झाली, कन्या झाली, वृश्चिक झाली आणि मकर या राशींना 2 जूनपासून विवाहयोग आहे 31 ऑक्टोबरपर्यंत. या राशींना थोडा कमी काळ आहे विवाह योगाचा. बरं. आणि आजकाल आपण बघतोय सर्वांना फेमस व्हायचं असतं सोशल मीडियाच्या काळामध्ये. तर अशा कुठल्या राशी आहे ज्या यंदाच्या वर्षी आपलं नाव लौकिक करतील आणि त्यांना लॅम्पलाईट मिळेल? खूपच छान. फेमस होण्यासाठी चंद्राचं महत्त्व आहे. प्रसिद्धीचा कारक ग्रह चंद्र आहे की जो 2026 अत्यंत प्रबळ आहे. रवी आहे कारण रवीनुसार जेव्हा तुम्ही कार्य करतात तेव्हाच घटना घडते. शनीची चिकाटी या वर्षात आहे आणि शुक्रदेव फेमस प्रसिद्धीसोबत पैसाही देतात. त्यामुळे हे वर्ष बऱ्याच अर्थाने सकारात्मक आहे. त्यातल्या त्यात आपण राशी निवड करायची ठरली तर अत्यंत भाग्यवान रास म्हणजे वृषभ, त्याच्यानंतर तूळ, त्याच्यानंतर धनु, अशा अनेक राशी खूप शुभदायक कालखंड त्यांच्यात आहे. मकर राशी सर्वसामान्य सोसो. मग त्याच्यानंतर एक विशिष्ट काळ आहे म्हणजे हा जो काळ आहे ना की 2 जून ते 31 ऑक्टोबर त्या काळात मेष, सिंह, धनु, कर्क, वृश्चिक आणि मीन या 6 राशी प्रचंड यश मिळवतील. म्हणजे असं थोडंसं काळाचं डिवायडेशन आहे. पण या वर्षात पैसा, प्रसिद्धी, यश, नवीन व्यवसाय, आरोग्य, विवाह या सगळ्या बाबतीत 2026 सकारात्मक आहे. एक गंमत सांगते, आपण 25ला थोडं नकारात्मक मानतो, झालंच आहे नो डाऊट. पण 2025 सुरू व्हायच्या अगोदर आम्ही सांगितलं होतं की मंगळाचं वर्ष आहे, खेळात यश मिळेल. भारताला सगळ्या आघाड्यांवर खेळात प्रचंड यश मिळालं आहे. म्हणजे कोणतंही वर्ष 100% शुभ किंवा 100% अशुभ नसतं. काही बाबतीत शुभ, काही बाबतीत अशुभ. तर ठीक आहे, 2026 असे विविध संघर्ष आपल्यासाठी आहेत. परंतु जर आपण अशा एक एक इच्छांचा विचार केला
तो खूप सकारात्मक कालखंड पण आहे. बरं. तर भारतासाठी यंदा काही म्हणजे कोणत्या क्षेत्रात नावलौकिकपणा मिळू शकतो 2026 या सालात? गेम आहेतच, गेममध्ये यश मिळवेलच. युद्धजन्य परिस्थितीत भारत आघाडीच घेईल, ओके. प्रतिष्ठा मिळवेल. मुळात काय होतं ना, भारताचं रुपया एका वेगळ्या अर्थाने महत्त्वपूर्ण होणार आहे. आणि भारत जेव्हा महासत्तेकडे चालतोय तर भारत टेक्निकलमध्ये खूप आघाडी घेईल. आजपर्यंत ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करत होतो त्या भारतात निर्मिती, टेक्निकल गोष्टी, मेकॅनिकल गोष्टी किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा मीडिया सेक्टरच्या गोष्टी या भारतात निर्मिती होती. भारतीय कंपन्या जागतिक आघाडी घेतील. त्यामुळे भारतासाठी त्या अर्थाने सुद्धा 2026 खूप चांगलं आहे. तेच की वर्ष चांगलं किंवा वाईट नाही, कोणत्या विषयासाठी चांगलं आणि कोणत्या विषयासाठी वाईट. तर भारताची आर्थिक प्रगती होईल, या सर्व बाबी होतील. परंतु जेव्हा आपण युद्धजन्य परिस्थिती म्हणतो तेव्हा त्याचा येणारा साईड इफेक्ट हा होत असतो. बरोबर. तर नैसर्गिक आपत्तीचा साईड इफेक्ट होणार आहे, कारण नैसर्गिक आपत्तीला सुद्धा भारत बऱ्यापैकी सामोरे जाणार आहे. त्याचप्रमाणे जसं भारतावर या सगळ्या ग्रह परिस्थितीचा आपल्याला परिणाम दिसून येतो, तसं महाराष्ट्राच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? आता काय होतं ना, महाराष्ट्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960. हो. त्यामुळे आम्हाला तो एक बेस आम्ही घेत असतो की जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं, ती पत्रिका जेव्हा आपण पाहिली ना तर त्या पत्रिकेत रवी हा ग्रह स्वराशीचा सिंह राशीत आहे. गुरुदेव स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत आहेत, धनुराशीत, आणि हे एकमेकांसोबत नवपंचम योग करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची पत्रिका एका वेगळ्या अर्थाने प्रबळ आहे. झालं काय ना की रवी बरोबर बुध पण आहे तिथे आणि शुक्र पण आहे. त्यामुळे अनेक वेळा नाविन्य, आधुनिक विचारसरणी ही सगळी महाराष्ट्रापासून सुरुवात होते. आणि 2026मध्ये महाराष्ट्राची अधिक टेक्निकल प्रगती आहे. मधल्या काळात थोडं सॅच्युरेशन महाराष्ट्राला आलं, कारण काळ निर्धारण करण्यासाठी 2 गोष्टी असतात, एक ग्रहांचं गोचर आणि दुसरं महादशा. तर मधल्या काळात महाराष्ट्राला एक केतूची महादशा जेव्हा होती, म्हणजे आता नुकती संपली ती, आता शुक्राची महादशा सुरू आहे, त्या काळात महाराष्ट्र थोडं सॅच्युरेशन पोझिशनला होतं. पण आता जेव्हा शुक्र ग्रहाची महादशा सुरू झाली आहे तेव्हा महाराष्ट्र जोरदार प्रगती करेल, अनेक उद्योग येतील, अनेक पद्धतीने पैसा येईल, महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्न वाढेल. आणि हे सगळं चालू असताना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागेल, कारण तो एक विभाग आहेच, ती ग्रहस्थिती आहेच. हे जरी सगळं चांगलं असलं तरी सोबत तेही आहे. म्हणजे संघर्ष करा, प्रगती करा आणि 2027मध्ये जोरदार प्रवेश करा. 2026कडे किंवा 2026ला तुम्ही एक शब्द द्यायचा झाला तर कशा पद्धतीने त्याची व्याख्या कराल? धमाका. 25 आपण पाहिला, अनुभवला. म्हणजे आता आम्ही 60च्या पुढे आहोत. आम्ही एवढ्या वर्षात जे पाहिलं नाही घडताना ते सातत्याने चांगलं नाही, पण ज्या गोष्टी घडल्या त्या 2025मध्ये भयंकर घडल्या. या अजून थोड्या मोठ्या स्वरूपात 2026मध्ये घडतील. फक्त त्यातल्या त्यात चांगली गोष्ट अशी आहे की जी आपण चर्चा केली त्या अनेक बाबतीत 2026 चांगलं आहे. म्हणजे संकट येणार आहे, पण त्या संकटासाठी ईश्वर तुम्हाला प्रगल्भ करतोय, तयार करतोय की हे प्रोटीन्स घ्या, विटॅमिन्स घ्या आणि युद्धाला तयार व्हा, संघर्षाला तयार व्हा. तर 2026 हा धमाका आहे, ज्यांचा आपण कधीही विचार केला नाही अशा अनेक घटना घडणार आहे. याच्यातून तावून सुलाखून भारतही बाहेर पडेल. भारताला 9 सप्टेंबरलाच मंगळ ग्रहाची महादशा लागलेली आहे. आतापर्यंत गेली 10 वर्ष भारत जे सहन करत होता ते आता करणार नाही. त्याच्या अगोदरही मी सांगितलं होतं इनफ ही भारताची भाषा असेल. झालं ते खूप झालं. आता भारत संघर्ष करणार नाही, ठोशाला ठोशा लावेल, कुणावर अत्याचार करायला जाणार नाही, कारण मंगळ हा सेनापती आहे. पण कोणाकडनं झालेला अन्याय खपवूनही घेणार नाही. आणि भारतासाठी येणारे 7 वर्ष गोल्डन आहे. म्हणजे मंगळ हा भूमीचा कारक आहे, सेनापती आहे. चीनला जेव्हा मंगळाची महादशा लागली होती तेव्हा चीनची भूमी वाढली होती. भारताला मंगळाची महादशा लागते, भारताची भूमी विस्तारित होणार आहे.
भारत खूप एका वेगळ्या उंचीवर मंगळ महादशेत पोचेल आणि मंगळ महादशा आणि गुरुची गती अतिचार गती हे सोबत आलेले आहेत. भारताची रास कर्क आहे. कर्कला मंगळ आणि गुरु दोन्हीही सकारात्मक आहेत, दोन्ही कारक आहेत, पंचमेश आणि भाग्येश. त्यामुळे भारतासाठी काळ अत्यंत उत्तम आहे. खूप छान. जसं आता आपण 12 राशींसाठी 2026 कसं असेल हे सर्व बघितलं, पण आता ज्यांना त्यांची रास माहिती नाही आहे ते आपली स्वतःची रास कशी जाणून घेऊ शकतात? अच्छा, कसं होतं ना, जेव्हा राशी, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थान माहीत नसलेले आमच्याकडे जातक येतात, तर त्याच्यात ईश्वराने बुद्धी दिली म्हणा, पण एक मी संशोधित केलेली पद्धत आहे, जे पद्धत म्हणजे ज्योती जोशी पद्धत. घड्याळीच्या काट्यावर आणि जातक येतो त्या वेळेला अनुसरून त्या जातकाची पत्रिका आपण करू शकतो, त्याच्या भाग्यातील घडणाऱ्या घटना सांगू शकतो. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं थेट आपण तिथे देऊ शकतो. याशिवाय दुसरा मार्ग आहे मग अंकशास्त्र, की तुम्हाला डेट ऑफ बर्थ किंवा जन्मतारीख माहिती असेल तर तुम्ही अंकशास्त्राने 2026चा विचार करू शकता. कारण प्रत्येकाला स्वतःच्या भविष्याचं आकर्षण असतं आणि भविष्यात आपल्यासाठी काय वाढवून ठेवलं आहे त्यानुसार जर आपण नियोजन केलं तर योग्य नियोजन करून आपल्या कुटुंबाची प्रगती करता येते. त्यामुळे प्रत्येकाला याचा आकर्षण असतंच. तर अंकशास्त्राने ज्यांना डेट ऑफ बर्थ माहिती असेल ते बघू शकतात आणि ज्यांना ती पण माहिती नसेल त्यांच्यासाठी जे पद्धती खूप छान आहे. मी स्वतः संशोधित केली आहे, त्याचा कॉपीराईट आहे, त्याचा ग्रंथ आलेला आहे आणि आमचे अनेक विद्यार्थी ती पद्धती कार्य करत आहे. नक्कीच. तर ज्या व्यक्तींना तुमची स्वतःची रास माहिती नसेल तर त्यांनी ज्योतिषाचार्य ज्योती जोशी यांचं मार्गदर्शन नक्कीच घ्या आणि आपल्या राशीविषयी जाणून घ्या. तर खूप छान वाटलं. आपण 2026 विषयी इतक्या सुंदर चर्चा केल्यात आणि याचं खूप सुंदर असं मार्गदर्शन आणि प्रत्येक राशीसाठी उपायसुद्धा तुम्ही दिलेत. खूप खूप धन्यवाद आणि खूप मज्जा आली तुमच्यासोबत गप्पा करून. खूप खूप धन्यवाद संपूर्ण तुमच्या टीमचं, लोकमत भक्ती टीमचं. तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचा आभार. त्यामुळे मला प्रेक्षक वर्गांसोबत संवाद साधता आला. मला खूप आवडलं आणि आपल्या छान गप्पा झाल्या. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. डॉक्टर ज्योतिषाचार्य ज्योती जोशी यांनी 2026च्या राशी भविष्याचं इतकं सुंदर आणि सोपं मार्गदर्शन केलंय की आता नव्या वर्षाचं स्वागत करण्याची उत्सुकता आणखीच वाढली आहे. त्यांनी दिलेल्या टिप्स आणि सल्ल्यामुळे आपलं येणारं वर्ष नक्कीच अधिक सकारात्मक आणि यशस्वी शिवाय आनंदी होणार आहे. आणि हो, तुमची राशी कोणती आहे? 2026मध्ये तुमच्या राशीबद्दल तुम्हाला प्रेम, करिअर, आरोग्य किंवा नशीब कोणत्या गोष्टीबद्दल जास्त जाणून घ्यायची इच्छा आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण पुढच्या भागात आम्ही तुमच्यासाठी राशीनुसार अजून सविस्तर मार्गदर्शन आणि उपाय घेऊन येणार आहोत. तोपर्यंत श्रद्धा ठेवा, सकारात्मक रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. पाहत रहा लोकमत भक्ती. नमस्कार.